तर इतकं तर मी पण एक्सपेक्ट केलं नव्हतं की फायनल रिझल्ट एवढा भारी येऊ शकतोय आणि तो पण एवढ्या कमी खर्चामध्ये. तर माझं कधीच ठरलं होतंय, म्हटलं आपण आहे ना एक मस्त केज बनवायचं. आपण कशाचं काय, इथं काही ना काही काम लागतच होतं, विषय लांबतच जात होता. पण म्हटलं आज आहे ना आपण कळवण जाऊन डायरेक्ट जाळीच घेऊन येऊ. पण कशाचं काय, इथं कळवण येऊन बी मला जाळी भेटत नव्हती. मग काय इकडे तिकडे हेलपट्ट्या घातल्या. मग शेवट आहे ना आपल्याला एक जागेवरती जाळी भेटली. मग तिथून जेवढं माप होतंय तेवढं जाळी कट केली, डायरेक्ट गाडीवरती टाकली, डायरेक्ट घराकडे निघालो. आणि घरी येऊन जाळी ठेवली आणि बाकीच्या वस्तू सापडायला लागून गेलो. ही पण एक उपाधच आहे बघा, हाताला लय बेकार लागतंय, डायरेक्ट रक्त निघून जातंय. म्हणता आता आहे ना आपण डायरेक्ट सेटअप उभा करेंगा. आणि त्याच्यासाठी पण आहे ना डोकं चालत नव्हतं की करायचं तर करायचं कसं. म्हणता आता जो होगा ना देखा जाएगा, काम तो सुरू करते. मग त्याच्यासाठी आहे ना आपल्या ट्रॅक्टरच्या टायर मध्ये ना एक बेसिक सेटअप तयार केला. आणि त्या टायर मध्ये आपण सर्व भंगार टाकली, कारण की ना आपल्याला त्याच्यामध्ये माती भरायची आणि आपल्याला जास्त वेट बी नकोय. आणि आपलं जुगाड तर सक्सेस झालं होतंय, पण आपल्याला ना आधी जाळी फिट करावं लागेल. आणि जाळी फिट केल्यानंतर आपलं ते भंगार होतंय ते बी टाकलं गेलंय आणि माती बी टाकली गेली. आणि मेन वस्तू म्हणजे आपल्याला इथं आपल्या गार्डनचा ग्रीन ग्रास लावायचा होता, आणि तो बी जुगाड मी आधीच लावून ठेवलेला होता. आणि या ग्रीन ग्रासचे ना इतके भारी तुकडे निघतात ना, तसे डायरेक्ट बिस्किट. आणि आता आहे ना आपलं बरंच काम राहिलेलं आहे, ते बघण्यासाठी ना फॉलो करून घ्या. भेटू लवकरच, बाय बाय.